थैंक यू डीजे। रायगढ़ 40+ प्रीमियर लीग जो देख रहे हैं अब धमाका 2024 का, तो देख सकते हैं काफी मौका मिला है यहाँ जितने भी पुराने तलवार है उसको धार लगाने का। तो देख सकते हैं यहाँ पे पहले ही गेंद पे विकेट चटकाया है गेंदबाज कांति उलवेकर, जिन्होंने पहली गेंद पे विकेट चटकाया और दूसरे बल्लेबाज आए उनकी जगह संभालने शेखर भगत। कांति उलवेकर अच्छी गेंदबाजी और यहाँ अंपायर का इशारा नो गेंद, तो यकीनन नो गेंद है। डोले उगरा आयका नीट इकरे है फ्री हिट। तो कांति उलवेकर जिन्होंने पहली गेंद पे विकेट चटका था और ये देखिए क्या विकेट मिलेगा नहीं, आर पार सीमा पार टांगा पलटी घोड़ा फरार षटकार। तो टोटल यहाँ पे एक नो गेंद थी, टोटल हुआ यहाँ पे 7 रन। तो देख सकते हैं कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, कभी सफलता मिली है तो कभी छक्का का है कांति उलवेकर ने। गेंदबाज बल्लेबाज देख सकते हैं छक्के मारने वाले शेखर भगत भाई, तरीन शॉट पुश किया है, गेंद गई सीमा रेखा पर 4 धावांसाठी। कैसी लगी मेरी मराठी? तो भगत देख सकते हैं 40+ के खिलाड़ी है, तलवार पुरानी है लेकिन धार वही है। यकीनन यहाँ बेहतरीन बल्लेबाजी करते हुए एक छक्का एक चौका ठोका, टोटल 2 अंकों में 11 रन हो चुके हैं। कांति उलवेकर जिन्होंने पहली गेंद पे अगर सफलता ली थी ऐसा लग रहा था, लेकिन गेंदबाजी चेंज ऑफ द फेस है, स्लो गेंदबाजी है, गति कम है, लेकिन टप्पा अगर अच्छी करते हैं अभी तक निपितली सी गेंदबाजी करते हैं तो यकीनन रोक के रख सकते हैं बल्लेबाज को। और ये देखिए नजरबंदी डंडी गुल। थैंक यू ठाकुर सर हमारे से विदाई लेते हुए, और हमारे सारा किशोर आए हैं उनकी जगह संभालने के लिए। यहाँ पे देख सकते हैं किशोर आए हैं, शेखर भगत जी जिन्होंने 10 रनों का योगदान दिया और पहले में वापस गए, लेकिन टोटल यहाँ हो चुका है 11 2 अंकों में। तो गेंदबाज फिर से वापसी की, 2 सफलता ली है, शानदार गेंदबाजी कहूंगा मैं, जानदार गेंदबाजी, मजबूत गेंदबाजी, गेंदबाज कांति उलवेकर। अच्छी गेंद ब्लॉक लेन की गेंद थी, योकर लेन की गेंद थी, हालांकि देखा जाए तो 1 रन जरूर चुराया, लेकिन गावठी भाषा में बोला जाए तो बूंदा मारला बूंदा लय भाड़ी भावा उलवेकर। तो यकीनन यहाँ टोटल हो चुका है 12, 5 गेंद हुई चीज है, 2 सफलता मिली है यहाँ पे, एक शेखर और भगत, निरुद्ध पाटिल और शेखर भगत के रूप में। तो बल्लेबाज आए हैं, लेफ्ट हैंड के बल्लेबाज है अब योगेश पवार, खुद कप्तान है योगेश पवार। देखना है कप्तान की जिम्मेदारी कितनी निभा पाते हैं। ओहो यहाँ देखिए सम्मान दिया है, और ये क्या हुआ, हालांकि गति नहीं थी शॉट में, करेक्ट शॉट नहीं था, फुसका शॉट था, वरना चौका जा सकता था, लेकिन 1 रन जरूर मिला है। इस 1 रन से टोटल 13, 1 और 2 विकेट के नुकसान पे 13 रन हो चुके हैं।
तो यकीनन यहाँ देख सकते हैं हमारे रायकर क्रिकेट समालोचक संघ के अध्यक्ष और मेंबर्स काफी है, तो उन्होंने ये आयोजन नियोजन रखा है। हमेशा जाते हैं, कमेंट्री करते हैं और घर का रास्ता पकड़ते हैं, लेकिन आप समझ में आएगा आयोजन नियोजन करना बच्चों का खेल नहीं है। तेल निकलता है अच्छों का, तेल नहीं निकला तो पसीना तो जरूर निकलेगा। तो हमारे सत्यन मात्रे जो कि काफी मेहनत कर रहे हैं और उनकी पूरी टीम, तो देख सकते हैं 13 रन हो चुके 2 विकेट के नुकसान पे। लेकिन अशरफ सर खऱ्या अर्थानं तेल किती निघालं आहे मगाशी सत्यवानजी मात्रेने सांगितलं, आणि अजूनही 9 दिवस बाकी आहे, त्याच्यामुळे तेलाचं तूप नाही झालं म्हणजे कमावलं, कारण ज्या प्रकारची मेहनत करावी लागते ना, अफाट अफाट मेहनत। पण त्या संघाविषयी या सामन्याविषयी आपण विचार केला अशरफ सर, तर मागचा सामना या दुसरा सामना झाला या 2 संघादरम्यान झाला होता, 6 चेंडूवर 6 षटकार ठोकण्याचा भीम पराक्रम योगेश पवारनं केला, परंतु आता या सामन्यात पाहिलं ना तर तिन्ही वेळेला केतन मेहरनं पहिलं षटक नव्या गोलंदाजा हातामध्ये दिलाय। तो देख सकते हैं, लेकिन वो वक्त अलग था, ये वक्त अलग है, अभी दोपहर है, सुबह में था। तो गेंदबाज आए हैं केतन माहिर, तो खुद कप्तान है, दोनों कप्तान टू कप्तान आमने सामने, देखना है कौन दोस्तों, दोनों कप्तान आमने सामने। योगेश पवार उठाने का प्रयास और जोरदार अपील मांगी थी, काय की अपील मांगी थी ये तो नहीं समझा मैं, लेकिन गेंद जरूर डोट हुई है। यह दोनों कप्तान है आमने सामने, केतन और योगेश पवार। तो देख सकते हैं केतन माहिर जो कि पहली गेंद डॉट निकाली है, लेकिन सामने बल्लेबाज है हार्ट हिटर, जो कि हमारे बंधु ने कहा 6 गेंदों में 6 छक्के ठोके थे इन्होंने। और ये देखिए रिवर्स शॉट, सीमा रेखा पार, 4 धावांसाठी। के मदद से टोटल स्कोर कार्ड पे स्कोर हो चुका है 17। बोले तो हमेशा कहते हैं लोग खतरा, किसको होगा खतरा, बल्लेबाजी करने वाले टीम को या गेंदबाजी करने वाले को टीम को। आमने सामने कप्तान, ये देखिए बेहतरीन गेंद बुलाक लाइन की गेंद थी, लेकिन ये खिलाड़ी को टकरी जिस्म को और एक ही रन नहीं। डॉट गेंद की समाप्ति, 17 रन रुका हुआ यहाँ स्कोर यहाँ पे देख सकते हैं। हालांकि देखा जाए तो गेंदबाजी काफी अच्छी हो रही है, अभी तक 3 गेंद फेंके 4 रन खर्च के केतन। ओहो, चेंज ऑफ द फेस, फसवा चंडू, चेंज ऑफ द फेस पे जब पड़ती है ना तो बहुत लंबे पड़ती है, लेकिन डॉट गेंद की समाप्ति यहाँ 17 रनों पे रुका हुआ स्कोर। खुद कप्तान योगेश जी यहाँ पवार खेल रहे हैं, और ये बेहतरीन शॉट वहां सीमा रेखा की तरफ जाती है गेंद, वहां अच्छी फील्डिंग उठाए फेंके जब तक रन आउट का खतरा। और ये क्या लफड़ा हो गया, लगे शादी में इतना ना जगह लंगड़ा हो गया। आमिर तारेकरचे अतिशय उत्तम क्षेत्ररक्षण पाहिलं आपण, त्याने फेकी केली, त्याला टार्गेट होतं की योगेश पवारला बाद करायचं होतं, परंतु केतन मेहर त्यासाठी तयार नव्हता। कदाचित जर का चेंडू डायरेक्ट हिट इकडे झाल्याचा स्ट्राईक एंडला तर निर्णय काहीसा वेगळा असता, आणि नेमकं आमिर तारेकरला तेच सांगायचं होतं की बाबा रे, मी ज्या प्रकारचं फिल्डिंग केली, ज्याप्रमाणे चेंडू फेकला, तुला सक्षम राहायचं होतं, पण तरी एक फलंदाज मात्र होतोय बाद। तो यकीनन यहाँ पे सूरज पाटिल गए हैं अब उनकी जगह संभालने के लिए, लेकिन योगेश पवार जो कि खुद कप्तान है और हार्ट हिटर बल्लेबाज है, लेफ्ट हैंड के बल्लेबाज है। तो अब टोटल हो चुका है यहाँ पे 18 रन। तो हमारे शांताराम जादव एक अच्छी स्कोर। ये देखिए क्या सूझबूझ के साथ क्रिकेट खेल रहे हैं यहाँ योगेश पवार, क्योंकि उनको चाहिए हमारे खेमे में स्टेक रखेंगे। तो यकीनन यहाँ पे शरद करावकर, आपका स्वागत है, आना है मंच पे। तो एक अच्छे अंपायर भी है हमारे शरद करावकर और अच्छे खिलाड़ी पुराने
तो यहाँ सभी अभी 40 प्लस है, यानी कि पुराने ही खिलाड़ी हैं, एक तजुर्बेकार खिलाड़ी है। तो यहाँ देख सकते टोटल हुआ है 19, 2 ओवर की समाप्ति पे, और विकेट गिर चुके हैं यहाँ पे, 3 विकेट गिर चुके हैं। अब क्रीज पे मौजूद है 2 खिलाड़ी, यानी कि योगेश पवार और दूसरे सूरज पाटिल। तो ये सामना ये करक होगा क्या, रंगीला होगा क्या, टफ होगा क्या, फाइटर होगा क्या, घसा घसी का होगा क्या? जब भी घसा घसी का मुकाबला होता है तो यकीनन दर्शकों को काफी मजा आती है। टफ मुकाबला होता था। शरद करावकर आना है मंच पे, स्वागत है आपका। तो यकीनन एक अच्छे दिलदार, चला सामना सुरू करा, वेळ नका घेऊ प्लीज। अजून यानंतर एक सामना खेळायचा आहे, त्याच्यामुळे थोडा विनंती असणार आहे। तर अक्षरशः आपण पाहतो या सामन्याकडे काय सुरेख खेळ सुरू आहे। एका बाजूला आपल्या विकेटचं किती महत्व आहे हे स्वतःला माहिती आहे योगेश पवारला, आणि ते महत्व टिकून ठेवताना एक सेन्सिबल क्रिकेट आपण खेळताना त्याला पाहिलंय। आदरणीय शरदजी करावकर साहेब यांचा मंचाकडे आगमन होत आहे। जुने जाणते आणि अनुभवी हार्ड हिटर खेळाडू म्हणजे जी ओळख राहिली आहे त्यांचं मंचाकडे आगमन होत आहे। रामकृष्ण संघाचा हा एक आदर्श जुना जाणता खेळाडू, मनपूर्वक स्वागत दादा आपलं। पंडित गोवारी गेंदबाजी के लिए आए, सामने बल्लेबाज देख सकते खुद कप्तान है यहाँ पे योगेश पवार, क्या करेंगे? हालांकि देखा जाए सूझबूझ के साथ काफी अच्छी क्रिकेट देखने मिली यहाँ पे। जब भी एक गेंद बाकी रहता है ओवर का तो स्टेक अपने खेमे में रखना चाहते हैं योगेश पवार। तो पंडित गोवारी और उठा के खेला है, वाकरे डिग्रे बाबली जरूर कर पाला, बहुत दूर मारेगा, झुकेगा नहीं साला। अच्छे टोटल हो चुका है 25 यहाँ पे देख सकते हैं। पंडित गवाड़ी गेंदबाजी, पहले ही गेंद पे छक्का खाया है। हालांकि देखा जाए छक्का खाने के बाद भी वापसी कर सकते हैं गेंदबाज, निपी तिलची गेंदबाजी करेंगे, तिखट मारा करेंगे, बेतक मारा करेंगे, गुडलन के गेंद फेंकेंगे, योकर लेन के गेंद फेंकेंगे, डॉट निकालेंगे, विकेट निकालेंगे तो वापसी कर सकते हैं पंडित गवाड़ी, न तो ठोकने का काम करेंगे। तो यकीनन खुद कप्तान योगेश पवार। तो यहाँ पे पंडित गवाड़ी तो देख सकते हैं शानदार जानदार मजबूत टूर्नामेंट का आगाज किया है यहाँ पे हमारे रायगढ़ क्रिकेट समूह एसोसिएशन के अध्यक्ष और उनकी पूरी टीम। बेहतरीन शॉट हुआ, फील्डर तैनात है और ये देखिए फटका फसला ना, फलंदाज येऊन थांबून परत बसला। विकेट अगदी मोक्याच्या क्षणाला मात्र कमावली आहे। एक सुरेख झेल राजेश पाटील टिपला आणि तिथे मात्र आता खऱ्या अर्थाने एनर्जी पाहिली ना आपण अशरफ सर, तर नंदादेवी नांदगाव संघामध्ये येणार आहेत ती मात्र शंका नाहीये, कारण हा संपूर्ण संघ एकट्या योगेश पवारला टार्गेट करत होता आणि तो योगेश पवार मात्र परतलाय। आता इथून पहा जशी विकेट कमावली ना संपूर्ण संघ एकत्र जमला आणि उंच भोया करत त्याने मात्र खांदे ताट केलेत। इथून लढवाया खेळ राहील की पुन्हा एकदा एनटीआर वॉरियर्स नावा रोहा संघ मात्र कम बैक करेल। धावा जमवणं गरजेचं आहे। 60 प्लस 60-70 रन्स विनायक तो विनायक आए हैं उनकी जगह संभालने के लिए, लेकिन ये वापसी देख सकते हैं यहाँ पंडित गवाड़ी की, जिन्होंने छक्का खाने के बाद विकेट चटकाया है, यानी नैले पे दैला विकेट लिया उन्होंने पहला। तो यही चाहिए गेंदबाज को वापसी करने के लिए, अगर तिखट मारा करेंगे तो। देख सकते हैं बल्लेबाज आए हैं विनायक महारकर। हालांकि देखा जाए तो हमें लोकल में हम कमेंट्री करते हैं मात्रे वोईर पाटिल ये ज्यादा हमारे मुंह पे है। तो देख सकते हैं बेहतरीन शॉट करके फील्डर तैनात और यहाँ पे एक रन दौड़ के पूरा किया, दूसरा रन लेने की कोशिश और 2 रन मुकम्मल। डाल बाद लोणचा कोण नाही कोणचा नाही फटकायला दोनचा।
हालांकि 2 रन नहीं आते थे। ये थर्मेन के फील्डर ने थोड़ी थ्रो मारी और मिस थ्रो हुई और 2 रन यहाँ मुकम्मल हो चुके हैं। अशरफ सर खऱ्या अर्थाने टीके मारे सर पाहिलं तर हे शीघ्र कोपी कवी, कारण ज्या प्रकारचे हा यमक दरवले जात आहेत ना त्याला शीघ्र कोपी म्हणतात। हे शीघ्र कोपी कवी लगेचच कविता जे देखे ना रवि ते देखे कवी। अशरफ सर और ये बेहतरीन शॉट देखना है, गेंद गई सीमा रेखा पार। 4-4-4। मारकर ये मेरे हिसाब से सेट होके आए घर से ही, तो देख सकते पोलैंड से सेट होकर के आए। पहले से बैट लगा था, हाथ में लिए थे। टोटल जरूर बताएंगे हम। टोटल हो चुका है यहाँ पे 31 रन। 31 रन हो चुके हैं पंडित। हालांकि देखा जाए अभी तक उन्होंने 12 रन खर्च की है। 31 रन हो चुके हैं यहाँ पे। और ये बेहतरीन शॉट देखना हुआ, फील्डर 2 फील्डरों के बीच में से जाएंगी क्या गेंद? नहीं, बेहतरीन फील्डिंग सराहना करना चाहूंगा यहाँ पे फील्डर की, जिन्होंने काफी अच्छी फील्डिंग की, आज काफी अच्छी फील्डिंग की और काफी अच्छी फील्डिंग की। तो 2 रन जरूर निकले हैं। इस 2 रन से टोटल जो हुआ यहाँ पे 33 रन। शानदार जानदार मजबूत क्रिकेट देखने मिल रहा है, एक अच्छी क्रिकेट देखने मिल रही है। गेंदबाज कभी हावी हो रहे हैं तो कभी बल्लेबाज। ये देखिए मलिंगा स्टाइल में गेंद पे गया और वहां फील्डर तैनात है। फटका फसला ना, फलंदाज येऊन थांबून परत बसला। देख सकते हैं यहाँ पे सूरज पाटिल, जिनको अभी तक स्टैक नहीं मिली है। तो सचिन कोहली आए हैं। एक सचिन बॉलर नाम है, सचिन तेंदुलकर, एक बड़ा नाम क्रिकेट का। तो देख सकते हैं अब इस 3 ओवर की समाप्ति पे विकेट गिरे हैं। 5-33 रन हो चुके हैं। तो यकीनन एक अच्छा स्कोर कहूंगा मैं, 11 के सरासरी से चल रहे हैं। तो देखना है 2 ओवर में कितने ठोकने में कामयाब होते हैं या रोकने में कामयाब होते हैं, ये बड़ा सवाल है दोस्तों। दोनों टीमें देख सकते हैं, हालांकि 40+ के मैचेस है तो 40+ ही खिलाड़ी होंगे, ये कोई दौरा नहीं है। दो अंपायर संजय वास्कर, स्वागत है। हमारे अनिल पाटिल एक फिरकी गेंदबाज थे, तो यकीनन यहाँ और हमारे रिकॉर्ड है काफी बड़ा उनके नाम, लेकिन हमारे संदीप पाटिल सर के भाई तो अब पानी लेके गए हैं हमारे सुनील सर, एक अच्छा अंपायर और एक अच्छे क्रिकेटर भी है। उन्होंने MPL में 5 चौके ठोके थे। तो देख सकते हैं गेंदबाज आए हैं केतन, खुद कप्तान हैं केतन महर, जो कि गेंदबाजी के लिए आए हैं। लेकिन बल्लेबाज देख सकते हैं अब स्टैक पे सूरज पाटिल, काफी देर बाद उन्हें स्टैक मिली है। त्या दरम्यान नंदादेवी नांदगाव या संघाचे मालक भूपेंद्रदादा पाटील यांचं मंचाकडे आगमन झालंय। संजयजी वास्कर कुंडेवाल एक उत्तम खेळाडू यांचे आगमन, त्यांचे मनपूर्वक स्वागत। तो यहाँ 1 रन जरूर मिली है। अभी स्टेक आई है ये नए खिलाड़ी जो के
देख सकते हैं सचिन कोहली, उनके हाथों में आई हैं खुद कप्तान गेंदबाजी के लिए अपनी तरफ से दूसरी और टीम की तरफ से चौथी ओवर चालू है। ये इसमें अगर 5 ओवर में 50-60 रन बनते हैं तो एक काटा भरा मुकाबला हो सकता है, करक मुकाबला हो सकता है, फाइटर मुकाबला हो सकता है, तो रंगीला मुकाबला हो सकता है। केतन माहिर गेंदबाजी के लिए तैयार। तो यहाँ देख सकते हैं आप सचिन कोहली बल्लेबाजी के लिए आए हैं, स्ट्राइक लिए हैं। अभी तक एक भी गेंद उन्होंने खेली नहीं है, लेकिन सूरज ने एक गेंद खेली, सूरज पाटिल, जिन्होंने 1 रन का योगदान दिया। यहाँ देख सकते हैं दोनों के बीच में से गेंद गई आर पार, सीमा पार, टांगा पलटी, घोड़ा फरार, चौकार। तो भी है 1+4 मिलेंगे 5, मतलब टोटल हुआ यहाँ पे 39 रन। तो यकीनन यहाँ पे देख सकते हैं हमारे शांताराम जाधव, जिन्होंने काफी अच्छी स्कोरिंग और काफी सालों से स्कोरिंग कर रहे हैं, हमारे गोवा कैंप के रहने वाले हैं और यहाँ काफी सालों ने मेहनत की, उन्होंने काफी साल दिए क्रिकेट को। तलोजा नाइट रहो या बुरबी की मैचेस रहो या गोवा के मैचेस रहो, तो देख सकते हैं गेंदबाज फिर से तैयार। वाइड में यहाँ मिला है पंजा, और ये देखिए बेहतरीन गेंद थी, बुलाक लेन की गेंद थी, खोद के निकाला है यहाँ पे, शानदार गेंद, मजबूत गेंद इसे कहते हैं, यॉकर लेन की गेंद। अगर गावठी भाषा में बोला जाए तो बूंदा मारला बूंदा लय भाड़ी बहवा केतन। तो अब स्ट्राइक पे आए हैं हमारे सूरज पाटिल, डिफेंस के बल्लेबाज है। टोटल हुआ यहाँ पे 40 रन। तो केतन माहिर जो खुद कप्तान है, और पाटिल बेहतरीन शॉट, वहां पे देख सकते फील्डर ताना दे, फील्डर के बॉल से बाहर, यहाँ पे देख सकते हैं छक्का, शानदार। तो यकीनन यहाँ 2000 के टाइम का ये गाना है, खली वली खली वली। तो डीजे मास्टर काफी जमीन के पैसे आए थे गांव में, लेकिन ये खली वली ने सब गला दिया है। तो देख सकते हैं, तो बल्लेबाज फिर से तैयार सूरज पाटिल, जिन्होंने चौका ठोका, सॉरी छक्का ठोका। टोटल हुआ है 46, उठा के खेला है, देख सकते हैं यहाँ पे बेहतरीन छक्का। थैंक यू डीजे मास्टर। बैक टू बैक 2 छक्के ठोके हैं यहाँ पे, देख सकते हैं सूरज पाटिल ने शानदार बल्लेबाजी, मजबूत बल्लेबाजी देख सकते हैं कप्तान को। और ये बेहतरीन गेंद, अच्छी गेंद थी, लेकिन उतनी बेहतरीन तरीके से खेला है, उठाए फेंके। जब तक यहाँ पे 2 रन मुकम्मल होंगे क्या? तो थर्ड अंपायर की मांग की है यहाँ पे अंपायर ने, टीवी अंपायर। तो नट आउट है, 2 रन 2 रन ये निकलेंगे यकीनन। 2 रन से ये बढ़ता हुआ स्कोर टोटल देख सकते हैं यहाँ पे 54 रन 54। बेहतरीन स्कोर की तरफ जा रही है यहाँ पे रॉयल एंड टीम। तो फास्ट करें फटाफट कोहली सर।
और देख सकते हैं हमारे रवि पाटिल सर, दो अंपायर देख सकते हैं, काफी अच्छी अंपायरिंग यहाँ पे। तो थोड़े महंगे साबित हुए कुछ कप्तान जिन्होंने अभी तक रन खर्च किए हैं, जरूर बताएंगे। किस रन खर्च किए अभी तक खुद कप्तान ने। देखिए बल्लेबाज देख सकते हैं, अच्छी बल्लेबाजी सूरज पाटिल। और ये बेहतरीन शॉट, वहां पे फील्डर तैनात है लेकिन उठाए फेंके, जब तक एक ही रन निकाला है, यानी कि खुद चाहते हैं कि मेरे खेमे में स्टेक हो। तो टोटल यहाँ हुआ है 55 रन हुए हैं। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है, विकेट गिर चुका है यहाँ पे 5। हा महासंग्राम 40+ क्रिकेट रायगड क्रिकेट संघ असोसीएशनच्या वतीनं ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी मात्र ज्यांचं बहुमूल्य योगदान लाभलंय, आपण पाहतो स्क्रीनवर असोसीएशनचे अध्यक्ष संदीपदादा पाटील असतील, सत्यवानजी मात्र साहेब, खजिनदारांच्या हातामध्ये जी बॉटल आहे, खऱ्या अर्थाने या स्पर्धेला, संपूर्ण स्पर्धेला त्यांच्या वतीनं बक्षण बिस्लरी पाणी ज्यांना पुरवण्यात आलंय ते पीटीसीचे सर्वेसर्वा अध्यक्ष आदरणीय संदीपजी भास्कर साहेबांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेला पाणी देण्यात आलंय। त्या आदरणीय संदीपजी भास्कर साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभार प्रकट करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो। आपलं सहकार्य आम्हाला असंच लाभत राहू द्या, धन्यवाद। कारण पाणी म्हणजे पुण्य आणि पुण्याची सेवा त्यांच्या हातून होते, त्याबद्दल त्यांचंही विशेष कौतुक, धन्यवाद। तो देख सकते हैं 4 ओवर हो चुके हैं, 5 विकेट गिर चुके हैं और 55 रन हो चुके हैं। आप देख सकते हैं स्टेक पे वापस आए हैं जो कि सूरज पाटिल, और नॉन स्टेक पे देख सकते हैं हमारे सचिन कोहली। तो गेंदबाज है राम, तो गेंदबाज है राम, देखना है। हालांकि देखा जाए तो बल्लेबाज यहाँ 2 छक्के और टोटल जाती स्कोर कहूंगा तो यकीन 16 रनों पे खेल रहे हैं यहाँ बल्लेबाज सूरज पाटिल। और ये देखिए अच्छी गेंद, जोरदार अंपायर की उंगली आकाश में, एलबी आउट। थैंक यू डीजे मास्टर। तर खऱ्या अर्थानं स्पर्धा म्हटली की स्पर्धेला योगदान तर कोणाचं तरी हवं असताना प्रत्येक जण आपल्या परीने खारीचा वाटा उचलतो आणि प्रत्येक माणूस आपल्या परीने जे होईल ते करण्याचा प्रयत्न करतो। ज्याप्रमाणे आपण पाहिलं की प्रत्येक माणसाने आम्हाला दिली सेवा। स्क्रीनवर पाहतो आपण आमचे अध्यक्ष आणि खजिनदार साहेबांच्या हातामध्ये एक चेंडू आहे आणि अतिशय फेमस झालेला चेंडू म्हणजेच सिक्सर सुप्रीमो, सिक्सरचा हा चेंडू आहे। आणि त्याचबरोबर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचा आणि रायगड प्रीमियर लीगचा लोगो त्याच्यावर आहे। आपण आदरणीय केतनजी शेठ यांचा मात्र आम्ही मनपूर्वक आभार प्रकट करू आणि त्यांचं सिक्सर सुप्रीम येतो आम्ही मनपूर्वक आभार प्रकट करतो। त्यांच्या वतीनं जे काही आम्हाला सेवा देण्यात आलंय त्यांचा विशेष सन्मान आणि आभारी, धन्यवाद। तो यकीनन यहाँ रियो लिया है बल्लेबाज ने, तो एलबी को रियो नहीं है, टीवी अंपायर। तो बल्लेबाज आउट होने वाले जिन्होंने 2 छक्के ठोके थे, सूरज पाटिल पोलैंड में वापस, जिन्होंने 16 रनों का योगदान दिया, उनके लिए तालियां हो जाए। यकीनन लाजवाब बल्लेबाजी की। तो टोटल हुआ है 55 रन। तो राम गेंदबाजी के लिए, तो देख सकते हैं राम गुप्ता बल्लेबाज। हालांकि एक गेंद हो चुकी है, सफलता मिली है राम गुप्ता को। सचिन, तो यह देख सकते हैं दोनों सचिन, और ये बेहतरीन शॉट, यहाँ फील्डर तैनात है, अच्छी फील्डिंग, उठाए फेंके, जब तक यहाँ पे 2 हुए तो 2 रन जरूर मिले हैं। तो 57 रन हो चुके हैं। अभी दोनों सचिन है क्रीज पे, एक सचिन कोहली।
तो राम गुप्ता गेंदबाजी के लिए है वावेगर। तो यकीनन देख सकते हैं पहली गेंद पे यकीनन उन्होंने विकेट चटकाया था, लेकिन राम गुप्ता पिंटू सचिन, ये देखिए गेंद गली की दिशा में, गेंद गई सीमा रेखा पार, 4 धावांसाठी। तो देख सकते हैं यहाँ पे राम गुप्ता जिन्होंने पहली ही गेंद पे विकेट चटकाया था, दूसरी पे 2 और तीसरी पे 4 खाए हैं। टोटल स्कोर कार्ड पे स्कोर हुआ 61 रन। तो यहाँ सचिन, दोनों सचिन है, एक सचिन कोहली है, तो लेफ्ट हैंड के बल्लेबाज है। और यहाँ पे और बल्लेबाज फिर से तैयार, सामने राम गुप्ता गेंदबाजी के लिए तैयार। टोटल हुआ यहाँ पे 61 रन। और ये देखिए हम पर हमें तरफ रुक कर चुके हैं कि वाइट कोहली सर, देख सकते हैं विशु कोहली सर। तो यहाँ 62 रन हो चुके हैं। ये वाइट गेंद थी, लेकिन राम गुप्ता जो गेंदबाजी के लिए फिर से तैयार, सामने सचिन। और ये बेहतरीन शॉट देखना है, वहां पे फील्डर तैनात है, उठाए फेंके जब तक दूसरा रन लेने की कोशिश, और यहाँ 2 रन मुकम्मल। डाल भात लोणचा कोण नाही कोणचा नाही फटकायला दोनचा। तो इस 2 के मदद से टोटल स्कोर कार्ड पे स्कोर हो चुका है 64 रन, यानी काफी अच्छा स्कोर हो चुका है। यहाँ पे देख सकते हैं बल्लेबाजी करने वाली टीम जो कि नावे रोहा, तो 64 रन हो चुके हैं। राम गुप्ता अपने ओवर की अगली गेंद फेंकेंगे, सामने सचिन और उठा के खेला है, हवा में गेंद फटका फसला ना, फलंदाज वासला, कैच ड्रॉप की है, जमीन को दान की है, लेकिन 2 रन दौड़ के पूरे किए है। तीसरा रन लेने की कोशिश और 2 रन मुकम्मल, 2 ही रन से संतोष होना पड़ा। इसी के साथ 2 रन से बढ़ता हुआ स्कोर देख सकते हैं 66 रन। तो यहाँ पे राम गुप्ता अपने ओर की अगली गेंद यानी लास्ट गेंद फेंकेंगे। टोटल स्कोर हुआ है 66 6 विकेट के नुकसान पे। और ये देखिए मारना चाहते थे वाशी, गेंद गई काशी, 1 रन मुकम्मल। दूसरा रन लेने की कोशिश, गेंद ने चकमा दिया, 2 रन निकाले, तीसरा रन लेने की कोशिश, रन आउट का खतरा। और यहाँ पे देख सकते हैं अंपायर की उंगली आकाश में, रन आउट हो चुके हैं, 2 रन एक मुकम्मल हो चुके हैं, तीसरी पे आउट हो चुके हैं। टोटल रन हो चुके हैं 69 का टारगेट है। यहाँ पे देख सकते हैं नंदा देवी नांदगांव पनवेल टीम के लिए। तो यकीनन यहाँ शानदार जानदार टूर्नामेंट का आगाज किया है हमारे संदीप सर ने। संदीप दादा के लिए एक शेर जरूर कहना चाहूँगा। हमारे रायगढ़ क्रिकेट समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष है और उनका काफी बड़ा रोल इस टूर्नामेंट में। तो जिंदगी के लिए जान चाहिए, जीने के लिए अरमान चाहिए, हमारे पास कितने भी गम हो, संदीप दादा आपके चेहरे पे मुस्कान चाहिए। तो मैं अशरफ पटेल यकीनन कल वापस मिलेंगे, बोलने में कुछ गलती होगी तो माफी चाहता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। थैंक यू सर जी, अशरफ सर जी आपका तहे दिल से हम शुक्रिया अदा करते हैं। यानंतर मात्र आपण पाहतो की उद्याचे सामने याचा लॉर्ड्स आपण जाहीर करतोय। उद्या लॉर्ड्स जे पडलेले आहेत एक्झॅक्ट 8:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे, 8:45 वाजता सामना सुरू झाला पाहिजे। नोंद घ्या, पहिला सामना असेल TWR वॉरियर्स मानगाव संगनायक भारत ढाकवल वर्सेस नेहा एंटरप्राइजेस वर्चोळे प्रफुल्ल ठाकूर। तर दुसरा सामना मात्र कालभैरव चिंचपाडा सोन्या गायकवाड वर्सेस नेरल टाइगर्स विजय
पार्टे हे 4 संघ उद्या आमने सामने लढतील। तर पहिला सामना असणार आहे TWR वॉरियर्स मानगाव वर्सेस नेहा एंटरप्राइज वरचोळे। या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती की उद्या आपण 8:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे। धन्यवाद। आदरणीय शरददादा करावकर साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल। अनिलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान इथे होताना आपण पाहतो स्क्रीनवरती। आदरणीय शरददादा करावकर एक आदर्श व्यक्तिमत्व आणि रामकृष्ण संघाचे एक जुने जाणते सिमकॉकच्या नावाने ओळखले जाणारा आक्रमक खेळाडू आदरणीय शरदजी करावकर यांचं मनपूर्वक स्वागत। षटकारांचे त्यावेळेला छडी लावणारा आणि षटकारांची बरसात करणारा हा आदर्श खेळाडू आयुष्यामध्ये आजही उत्तम खेळी करताना पाहतोय, त्यांचं मनपूर्वक स्वागत। अनिलदादा आपलंही विशेष कौतुक, आपलंही चांगलं सहकार्य या स्पर्धेला खूप लाभलंय। अनिलदादा असेल, संदीपदादा असतील, विकीला पाहिलं, ओमकारला पाहिलं काल। ओमकार आणि मुरबीकरांचं खूप छान योगदान इथे मात्र लाभलं। त्या मुरबीकरांचं आम्ही मनस्वी आभार प्रकट करू। वर्ष सरले तरी तेवढंच राहतं असा हा प्रकार आहे। त्याच्यातला हा प्रकार सामना सुरू, फार धावू नका, अजूनही 9 दिवस धावायचे आणि जर का धावता धावता धडपडलात ना तर मात्र संदीप सरांना खूप त्रास होईल। वळूया आपण या सामन्याकडे। लढत आहे या दोन संघादरम्यान नंदादेवी नांदगाव वर्सेस एका बाजूला NDR वॉरियर्स नाभे रोहा। या दोन संघादरम्यान टॉस जिंकली जरूर नंदादेवी नांदगाव संघाला, परंतु केतन मेहरा आणि टीमला नेमकी गोलंदाजी कोणाला द्यायची आहे हेच नेमकं शेवटपर्यंत समजत नव्हतं असं मला वाटतंय। 3 सामन्यामध्ये नवनवीन प्रयोग कायम राहिले, ते प्रयोग नेमके फसले की चांगला हा निर्णय नंतरचा राहील। परंतु गोलंदाज पंडितनं काय सुंदर कामगिरी केली होती। प्रत्येक सामन्यात पंडित गोवारीची गोलंदाजी खूप अफलातून राहिली आहे। 3ही सामन्यांमध्ये पंडित गोवारीच्या वाट्याला 3 षटकं 2 षटकं का आले नाही हा मोठा प्रश्न इथे मात्र पडला जरूर। परंतु केतन मेहरा आणि टीमची रणनीती वेगळी, आगळी वेगळी। या रणनीतीचा काही पार्ट असेल, आता मात्र एक पार्ट संपलाय। उत्तरार्ध सुरू झाला, 69 धावांचा पाठला करायचा आहे। पहिलं षटक सूरज पाटीलचा, पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मात्र खेळतोय निर्धाव कांती उलवेकर। कांती उलवेकर, केतन मेहर सलामीर आलेत। पहिल्या सामन्याचा विचार केला तर मात्र तब्बल 80+ रन केले होत्या, त्या म्हणजेच योगेश पवारच्या टीमनं, आणि इथेही चांगला स्कोर उभा केलाय।
फुलटॉस चेंडू साधा सोपा स्वीट शीटचा प्रयत्न स्पेशल अपयशी आणि कांती उलवेकर मात्र शून्यावरती बाद. राजू शाहू साहेब यांचं मंचाकडे आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत दादा आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थानं कांती उलवेकर स्वस्तामध्ये परतलाय. मित्र म्हणा की गोलंदाज सूरज पाटीलचा हा खराब चेंडू होता. या खराब चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं होतं, परंतु मी नेहमी सांगतो निलेश की ज्या वेळेला रिव्हर्स स्विचचा फटका लगावला जातो ना, तेवढा एखाद्या युवतीला पाहून काळीचा खल्लास व्हावा एवढा सुंदर वाटतो, परंतु फसल्यावर शिवीशिवाय उपचारच राहत नाही. त्याच्यामुळे इथे मात्र शिव्या पडल्या. फुलटॉस चेंडू फसला आणि सरळ सरळ मात्र शून्यावरती बाद झाला. धावांचं खातं अजूनपर्यंत उघडलं नाहीये नंदादेवी नांदगाव संघानं आणि पल्ला गाठायचा आहे तब्बल 69 धावांचा. या संघामधला सगळ्यात महागडा खेळाडू रघुनाथ माळी 9 खार असेल स्ट्राईकवर. जबाबदारी मोठी आहे कारण सामन्याचा अंतर आहे. आपल्या या स्पर्धेमधलं अस्तित्व या षटकावर या सामन्यामध्ये पुढचा सामना खेळायचा असेल तर इथून जिंकावं लागेल. मी सगळ्यात महागडा काय, सगळ्यात जास्त बोळी मला काय लागली, 11,000 रुपयानं मी का घेतला गेला आणि याची प्रचिती देताना मात्र इथे पाहतोय आपण षटकार ठोकला गेलाय. महादेव बुवा शाबासकर साहेबांचे प्रशिक्षक आदरणीय अशोक बुवा दादा पाटील मोरबी, आदरणीय संदीप दादा पाटील, अनिल दादा पाटील, सुनील दादा पाटील हे सगळे भाऊ मंडळी मात्र एकत्र आम्ही नेहमीच पाहिले आणि या आदरणीय अशोक बुवा दादा पाटील यांचं मात्र मनपूर्वक स्वागत करतो. दादा या आपण मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. दादा यायचे जरा सामना सुरू करा. गोलंदाज सूरज बॅटची कदाचित आतली कडा लागली की काय हा प्रश्न आहे. पंच पहा हसतायत कारण हसणं त्यांचं काम आहे आणि हसता हसता सांगतायत की नाही रे बाबा बॅटची कडा लागली आहे, त्याच्यामुळे बॅट न लागलेल्या चेंडूवर कोणती धाव आली नाहीये. आणखीन एक चेंडू आता पण टाकलेल्या 4 चेंडूमध्ये फक्त एक षटकार खालाय आणि 6 धावा देत एक मोहराही टिपलाय. प्रश्न या विकेट्सवर आहे. आता नेमकं काय योगेश पवारनं ऐन मुकेशांना ओळखलाय. बरीचशी ट्रॅजेडी पाहायला मिळाली. सीमारेषे लगत योगेश पवारनं वेल जज केला चेंडूला हातात विसावलाही, परंतु नंतर ओळखले की नाही कदाचित सीमारेषे बाहेर जाईल, आपण बॅलन्स करू शकत नाही. चेंडूला मात्र आत फेकून दिला. धावा मिळाल्या तब्बल एकच विचार विनिमय केला जाईल. यस इथे मात्र फक्त एक धाव, परंतु एक धाव जरी असेल ना तरी मात्र विकेट्स वाचले. एक गोल्डन विकेट घेण्याची चान्स होती कारण रघुमाळी याच्यावर मात्र सामना अवतीभवती फिरतोय. केतन मेहरनं यांच्याच विरुद्ध चांगली इनिंग खेळली होती, परंतु एका बाजूला योगेश पवार एक चांगला झेल जरूर त्यांना कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. नंतर मोक्याच्या क्षणाला ओळखलं की कदाचित षटकार जाऊ शकतो म्हणून त्यांना मात्र विकेट्स वाचले तरी चालेल, पण रन वाचणं गरजेचं आहे. ते रन वाचवल्या आणि इथे मात्र पहिल्या षटकारी सांगतो झाले. एक षटकारासहित 1 विकेट्स कमावला आणि 8 धावा दिलेत.
पहिले षटक सूरज पाटील चांगलं राहिलंय. एक मोठी विकेट कांती बुलवेकर शून्यावरती बाद झालेत आणि एक षटकारासहित रघु माळी खेळतोय 7 वर, तर केतन मेहर 1 एकूण 8 धावा. तिसऱ्या अंपायरला रेफर केला. अंपायरचा इकडनं तिसऱ्या अंपायरचा कॉल आहे की चला 12व्या खेळाडूने मात्र नक्कीच तिकडे जास्त अंपायर वरती प्रेशर करू नका, ही सर्वांना विनंती आहे, कारण ही स्पर्धा आपलीच आहे. क्या बात आहे, मस्त सुंदर असा फटका, चेंडू मात्र नक्कीच सीमारेषा गाठेल. येतोय हा केतन मेहरच्या बॅट मधून खणखणीत असा षटकार. घालण्याचं काम मात्र कोण करतोय, तो मात्र केतन मेहर. रघुमाली
दुसऱ्या बाजूला केतन मेहर आणि मात्र इथे गोलंदाज आपण पाहतोय तो नैनेश पाटील. एका बाजूला योगेश पवार तर दुसऱ्या बाजूला मात्र केतन मेहर. दोन्ही मात्र नावलौकिक असे हे संघ नाही, परंतु इथे मात्र कव्हर पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पार होतोय. चेंडू मात्र सीमारेषा गाठेल, येतोय चौकार. चौकार. या चौकाराच्या शहाणे मात्र धावसंख्या ते जाऊन पोहोचली ती 25 वरती. हा मात्र क्रॉस बॅटर खेळून काढण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र एक धाव मिळेल. एका धावेने मात्र ते षटक समाप्त होते. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 26 धावा. 13च्या सरासरीने मात्र ह्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. पाणी घेऊन जा रे. थोडासा ड्रिंक्स ब्रेक मैदान मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. तर 2 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 26 धावा. 26. आमचे अशोक बुवा पाटील, आमचे मोठे बंधू, त्याचबरोबर आमचे मयूरशेठ भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने एक आदर्श व्यक्तिमत्व, खऱ्या जे नेहमीच एक चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून समाज क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे. आणि आमच्या विनंतीला मान देऊन मात्र आज मयूर शेठ इथं तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि पहिल्या कारण जेव्हा रायगड समालोचक असोसिएशनची स्थापना झाली आणि पहिल्यांदा ज्यांनी आम्हाला जो योगदान दिलं, ज्यांच्या माध्यमातून सर्व समालोचकांना किमान 100च्या वर समालोचकांना मयूरशेठ भोईर यांनी पहिल्यांदा रायगड समालोचक असोसिएशन स्थापना झाल्यानंतर टी शर्ट देण्याचं काम कोणी केलं असेल तर मयूरशेठ भोईर आणि आमचे महेश स्पोर्टचे महेश उरणकर या 2 व्यक्तिमत्वाने आम्हाला चांगलं योगदान दिले. इथे मात्र चांगला प्रयत्न, क्या बात आहे. सुहास मात्र इथे अप्रतिम झेल टिपतोय आणि अशा रीतीने मात्र इथे हा फलंदाज बाद होतोय तो रघुमाली. नक्कीच सर या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मयूर शेठ या ठिकाणी आलेत ना. खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रिताश्री बघितले ना, मधुशेठ भोईर खास भजनी प्रेमी, खूप भजनाची त्यांना आवड. आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेला कुंडवाल मध्ये कोणत्याही गावातील एखादा अनवलकी भजन मंडळ तिथे गेला ना तर मधुशेठ पहिला तिथे हजर असायचे. खूप इतके भजनी प्रेमी आमचे मयूर शेठ यांचे पिताश्री. खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक करू तेवढं कमी आहे. म्हणून म्हटलं जातं ना, शुद्ध बीजा पोटी फळे रसाला गोमटी. हा, वारकरी संप्रदायाच्या पाठीमागे सातत्याने उभे राहणारे आमचे खऱ्या अर्थाने मयूर शेठ यांचे पिताश्री मधुशेठ भोईर खूप
योगदान त्यांचा सातत्याने असतो आपल्या समाजा कार्यामध्ये. आणि नक्कीच सत्यवान जर पाहायला गेलं मयूर शेठ यांच्याबद्दल तर अनेक संघटनेवरती ते कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये जर विचार केला तर पनवेल तालुका शेतकरी कामगार पक्षाचे व्यापारी सेलचे अध्यक्ष देखील आहेत. अशा अनेक गोष्टी ज्यांच्या माध्यमातून या समाज क्षेत्रामध्ये घडतायत. सुरेख असा चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज समोर राजा असताना राजाला कुठलाही फलंदाजाला चेंडू समजला नाही आणि एक निगेटिव्ह चेंडूची सांगता झाली. तर आमचे शिवम टायगर्स फायटर्सचे सन्माननीय दिनेश शेट कडव हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत असेल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद. हा आणि सत्यवान दिनेश शेट कडव हे लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात. त्याने देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक या स्पर्धेसाठी 30,000 रुपये पुरस्कृत केलेले आहेत. त्याबद्दल दिनेश शेट कडव यांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण त्या दिवशी इन्व्हिटेशन कार्ड ज्या वेळेला आपण गेलो त्या वेळेला नक्कीच आणि एक आदर्श ज्या वेळेला RPL मध्ये एक चांगला संघ त्यांनी उपस्थित केला. चांगली फाईट त्या संघाने देखील दिली होती. नक्कीच त्याने सांगितलं होतं या ही स्पर्धेमध्ये मला संघ हवा होता, मात्र संघ लवकरच पॅक झाले. आणि मुन्ना शेठ भगत देखील त्यांच्या समवेत आहेत. त्यांचंही आपण स्वागत करूया. कारण सुपर 8 मध्ये अनमोल किंग्स ही टीम गेली होती आणि सुपर 8 मध्ये त्यांचा पराभव झाला होता. मात्र ही 40+ ची संकल्पना आहे. मात्र त्यांचा संघ या 40+ मध्ये नाही आहे. जर पुढल्या वर्षी पुन्हा एकदा संधी मिळाली तर त्यांचा संघ निश्चितच या 40+ प्रीमियर लीग मध्ये असेल. 100%. इथे मात्र क्या बात आहे, मोठा फटका पाहूया. आणि इथे मात्र क्या बात आहे, जबरदस्त सुहास भगत मात्र इथे अप्रतिम झेल टिपतोय. सर म्हटलं जातं ना, टेक कॅच विन मॅच, म्हणजे कॅच पकडा कॅच आणि जिंका मॅच. सुहासने काय जबरदस्त 2 झेल पकडलेत, लाजबाब झेल. एक धावून म्हणजे धावून पळून एक झेल पकडला आणि त्याच्यानंतर हा झेल स्वतःला बॅलन्स केलं, बॉडीला बॅलन्स केलं आणि हा चेंडू येऊ दिला हातामध्ये, अलगद झेल टिपला. नाही, जबरदस्त. सुहास भगत, लवू खेडेकर यांचे खरोखर बिग सपोर्टर आहेत. कारण जेव्हा इंडिया वॉरियर्स RPL मध्ये खेळली, पारितोषिक 3य क्रमांकापर्यंत आली, त्यामध्ये खूप चांगलं योगदान सुहासचं देखील राहिलं. आणि या 40+ जेव्हापासून इंडिया वॉरियर्स खेळतोय, इन झालाय, तेव्हापासून सुहास भगत आमच्याशी कनेक्टेड आहे. नक्कीच सुहास काय जबरदस्त आपण खेळी पाहतोय सुहासशी. त्याच्यानंतर आपण जाऊया मैदानामध्ये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळेल, तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण देखील घडतंय, ते म्हणजेच रोहा टीमच्या माध्यमातून. आताचा चेंडू या ठिकाणी पाहतोय आमचे आज खऱ्या अर्थानं ज्यांचा वाढदिवस आहे, आमचे दीपकदादा पाटील, खऱ्या अर्थाने त्यांचा वाढदिवस आहे. विंधणे टीमचे ते पॅकर आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे. दीपकदादा आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि लाईव्हच्या माध्यमातून ते देखील या रायगड 40+ प्रीमियर लीगचा आस्वाद घेतात. दीपकदादा आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा. या ठिकाणी चेंडू बॅटची कडा घेऊन गेलाय, मात्र कोणते धाव घेण्याचा फलंदाजाचा मनसुबा नाहीये आणि एक निगेटिव्ह चेंडूची सांगता झाली. सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला, आपण या ठिकाणी पाहतोय. आणि ही सूरज पाटील याच्या माध्यमातून सूरजसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिली मेडनवर फेकण्याचा मान जो पटकावलाय तो सूरज पाटील नामक या गोलंदाजाने. जबरदस्त गोलंदाजी, 0 रन देतात, 3 विकेट देखील त्या षटकामध्ये फेकलेत सूरज पाटील. जबरदस्त गोलंदाजीने, वेल प्लेड सूरज पाटील. 3 षटकांचा खेळ संपलाय, वाजवी 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे. धावसंख्या जर पाहिल्या तर 26 वरती ही गाडी थांबले. येणारे 12 चेंडू आणि 43 म्हणजे 43 धावा जिंकण्यासाठी. यस डीजे.
आमच्या सँडी डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळते. यस, या ठिकाणी आमचे आदरणीय पाहुणे चंद्रकांतजी नावडेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. या साहेब मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्यांच्या स्वामीत आमचे किरणजी वाघमारे साहेब देखील उपस्थित आहेत. साहेब बसा, मंचावरती आपलं हार्दिक 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 असं स्वागत. तर आपण जाऊया पुन्हा एकदा. गोलंदाज झालाय सचिन कोळी, चौथं षटक या ठिकाणी. 12 चेंडू 43 ची गरज, चौथं षटक घेऊन आलाय सचिन कोहली नामक हा गोलंदाज. बघा शांतारामचा स्कोर बोर्ड कसा आहे, जबरदस्त असा. रायगड 40+ प्रीमियर लीग साठी खास करून आम्ही हा स्कोर बुक म्हणून घेतलेला आहे. जबरदस्त सुटा असा स्कोर बुक आहे. यस, सचिन या ठिकाणी. सचिनचा हा चेंडू, सचिनचा हा चेंडू जबरदस्त खेळून काढला. ते थोडस तू मैमै झाली बघा. दैव देताना कर्मण येत आहे. तुम्ही असं खराब थ्रो वगैरे फेकाल ना, त्याचा मोबदला तुम्हाला भोगावा लागला. कारण क्रिकेटमध्ये काय माहितीये का, चुकीला माफी नाहीये. क्रिकेट हे लाईव्ह आहे, रिटेक नाहीये. तुम्ही फिल्म स्टुडिओ गेला तर तुम्हाला रिटेक तिथे पाहायला मिळेल. मात्र इथे रिटेक नाही, जे काय करायचं तुम्हाला लाईव्ह करायचंय. मात्र या ठिकाणी या 3 धावा आल्यात. 13 धावाने सांघिक धावसंख्या भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 29 धावा धावपटलावरती आपण पाहतोय. चौथं षटक मार्गस्थ आता. मात्र येणारे 11 चेंडू 40 धावांची गरज आहे. 12-43 समीकरण होतं, 11-40 ची गरज आहे. समोर फलंदाज जबरदस्त या ठिकाणी फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय. तोपर्यंत एकच आहे, सिंगलला फक्त प्राधान्य. एकेरी दुहेरी धावांना काही फरक पडणार नाहीये. ते म्हणजेच आपण पाहतोय NDR वॉरियर्स रोहा संघाला मात्र खूप काही फरक पडेल ते नंदादेवी नांदगाव संघाला. कारण नंदादेवी नांदगाव संघाला या ठिकाणी आता 10 चेंडू फेस करायचे आहेत आणि 39 धावा या ठिकाणी ठोकायचे आहेत. समोर फलंदाज आहे माली, रघुनाथ माली या ठिकाणी खेळून काढलाय. चेंडू शॉर्ट मिडवेट कडे चेंडू जातोय, उचलणार फेकणार, तोपर्यंत फक्त सिंगल या ठिकाणी. बघा पुन्हा एकदा मी म्हंटलंय ना, सर्व काही सुरळीत होत आहे ते NDR वॉरियर्सच्या माध्यमातून. मात्र क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये आणि आलाय पंजा. यस, काय संगीत संध्याकाळच्या या शांत वातावरणामध्ये. मात्र शांत वातावरण गरम करून ठेवलंय ते रघु माली नामक या फलंदाजाने. 4 चेंडू सचिनने फेकले पण 15 धावा खर्च केल्यात. महागडी अशी गोलंदाजी पाहायला लागेल या ठिकाणी. क्षेत्ररक्षक साथ देत नाही आता आणि त्याचाही या ठिकाणी जर फरक पडतोय गोलंदाजावरती. पुढचा चेंडू डावकरी हाताचा गोलंदाज सचिन. पुन्हा एकदा रघु माली, वाह छा गए गुरु. और एक बिग 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 हिट, षटकार. करायचा नाही, नाद जर केला तर माझं नाव आहे रघु माली आणि मी आहे षटकारांचा बादशाह. षटकार आणि षटकारांची बोली बोलतोय. येणारे 7 चेंडू आणि 22 ची गरज. सामना होता कुठे आला कुठे बा. जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 षटकार देखील पाहायला मिळाल्या रघु माली नामक या फलंदाजाच्या माध्यमातून.
तिसरा येईल का? तिसरा देखील आलाय आणि टाकून दिले. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. आणखी एक मोठा फटका. अर्धा डझन धावा स्कोर बोर्ड वरती डीचे. सांगतोय आता परदेशी या, म्हणजे तुम्हाला लवकर जायची घाई झाली काय घरी? कारण 12 चेंडू 43 ची गरज होती. 43 मधून 27 मायनस करा, कारण या गोलंदाजाने धावा दिल्या 27, राहिल्या 16. 6-16चं समीकरण मैदानामध्ये. बंधू काय म्हणाल? सत्याचे मात्र 6 चेंडू 16 धावा आता मात्र समोर दिसायला लागले. ज्या प्रमाणाचा खेळ राहिलाय, वन मॅन आर्मी सारखा रघु माळी खेळतोय, ज्याच्यावर सर्वात जास्त बोली का लागली? मी चांगला खेळाडू आहे म्हणूनच लागले. ती बोली सार्थकी ठरवताना काय अफलातून इनिंग सजवली आहे. असं वाटलं होतं की हा सामना आता सहज निष्ठून जाईल, परंतु निसटलेला सामना पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्यासाठी कमालीचे प्रयत्न सुरू आहेत. अफलातून इनिंग खेळली जाते. आमिर तारेकरकडे अनुभव आहे. आमिर तारेकरकडे रेग्युलर खेळताना मात्र 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याचा पराक्रम आमिर तारेकरच्या नावावरती आहे. तो आमिर तारेकर ही जबाबदारी स्वीकारत कशा प्रकारचे खेळ करेल. इथे भीती नाही, तर इथे लढाईचं आहे. मगही सांगितलं सुनील घाट कांबळेनं उत्तम इंटरव्ह्यू दिला, सांगितलं की लढाईचं आहे, झगडायचं आहे, आता फक्त आनंद लुटायचा आहे. ते उत्तम सांगितलेला आनंद आता आमिर तारेकर लुटता येईल की योगेश पवारला बहाल होईल? नक्कीच. अरे ये तो बेस्ट झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. या ठिकाणी रघु माली खेळतोय, मात्र सुमित घाटकमले देखील याचं बाकी आहे. येणारे 6-16ची गरज. गोलंदाज वापरलाय योगेश पवार. 6 चेंडू 16 धावा वाचवेल का योगेश? मात्र समोर फलंदाज तारेकर. फक्त पुश केलाय, फक्त पुश केलाय. तारेकरांनी समजलाय या ठिकाणी मला काही गरज मोठे फटके मारायची नाहीये, कारण मोठे फटका मारणारा बादशाह आमच्या नॉन स्ट्राईकला आहे. त्याला कसं स्ट्राईक आणता येईल ते काम केलं. आणि खरं अमितचं कौतुक करावं लागेल, कारण आता येणारे चेंडू 5 आणि 5 मध्ये 15. हा मोठे फटके आपण पाहतो रघुमालीच्या बॅट मधून सातत्याने येतात. त्याला स्ट्राईक दिली. आता 5 मध्ये 15ची आवश्यकता आहे. सुहार पद्धतीचा चेंडू त्याला पिकअप केलाय, लवकर पिकअप केलाय, ओळखलाय चेंडू. या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट क्षेत्र खाली आणि त्याच्या मधून चेंडू पाठवला सीमारेषा बाहेर. खणखणीत चमचमीत डाबर चौकार, चौकार. जिकडे तिकडे फक्त रायगड प्रीमियर लीग 40+ ची धून तर पूर्ण रायगड मध्ये वाजायला लागली आहे. कारण एक आरपीएल संपताना संपता, रेग्युलरचे आरपीएल संपताना संपता लगेच रायगड 40+ प्रीमियर लीगचा हा थरार नाट्य आपल्याला पाहायला मिळतोय. ते रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून काय जबरदस्त मॅच पाहायला मिळाली आहे, काय जबरदस्त सामना पाहायला मिळाला आहे. एकाती टक्कर, एकाती किल्ला लढवतोय तो म्हणजेच रघु माली. जबरदस्त फटके पाहायला मिळाले. लवकर पिकअप करतोय चेंडू, चेंडूची लाईन ओळखतोय, चेंडूची लेंथ ओळखतोय आणि चेंडूला परफेक्ट सीमारेषा बाहेर पाठवतोय तो रघु माली. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. येणारे चेंडू 4 मध्ये आता 11ची गरज आहे. 11 धावा वाचवणार की 11 धावा सहजगत्या पूर्ण करणार या नंदादेवी नांदगाव. पुन्हा एकदा सरळ तर्फे चेंडू घेऊन काढलाय. चेंडूवरती शतरक्षक लॉंगॉनला उभा आहे. एक धाव जोडी, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि या ठिकाणी धोका 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 आणि लगेच आम्हाला ठोका असा चांगलाय. आणि या ठिकाणी थर्ड अंपायरचा मागणी केली आहे. बघूया रनआउट आहे का नाही आहे. बंधू गरज होती का? मोठा फटका आला होता. 101% गरज होती, कारण स्ट्राईक वर येणं अतिशय गरजेचं होतं. कारण रघु माळीला माहिती हा सामना माझ्या अवती भोवती फिरतोय, त्याच्यामुळे ती गरज होतीच. परंतु हुशारी आहे ना, इट्स आउट. हो चला संपलाय रघु मालीचा खेळ. या ठिकाणी जबरदस्त डोका लढवला मी म्हणेन खऱ्या अर्थानं योगेश पवारनं. तिथे नॉन स्ट्राईकला आउट होणार होता फलंदाज, मात्र स्ट्राईक रघु मालीला जाईल.
म्हणून स्ट्राईक कडे हा चेंडू फेकला आणि रघुमाली या ठिकाणी बाद झाला. आता नवीन सर जरी पण रघुमाली आऊट झाला असेल ना तरी सुमित घाटकांबळे पनवेल ज्यांना मागचा सामना एक हाती फिरवला, कदाचित हा हुकमाचा एक्का केतन मेहरने राखून ठेवला होता की काय. इथं बरंच काही घडतंय, बरंच काही बिघडतंय, परंतु इथून अजूनही सामना संपला नाहीये. एका बाजूला नौकरच्या या खेळाडूनं मात्र कमालीचा काम केला, तो रघुमाळीनं दुसरी धोक्याची रन त्यांनी जरूर घेतली, परंतु योगेश पवारचं कौतुक केलं जाईल. त्याला माहित होते की ही विकेट कमावणं गरजेचं आहे. आता नवा डाव मांडला जाईल, क्रिकेटचा खेळ तोच राहील, परंतु डाव मात्र नवा राहील. सुमित घाटकांबळे मागची इनिंग पुन्हा पूर्ववत करेल का की योगेश पवार काहीतरी कलाटणी देईल? नक्कीच नक्कीच या ठिकाणी बंधू, कारण बराचसा या ठिकाणी बऱ्याच वर्षाचा अनुभव, जरी रेग्युलर क्रिकेट असू द्या किंवा 40+ फॉर्मॅट असू द्या, बराचसा अनुभव असलेला केतन मेहर हा संघनायक आहे. त्यांनी या ठिकाणी सुमित घाटकांबळेला थांबून ठेवलं होतं, बाबा तू जाऊ नको, एखादा विकेट गेला तर तुझी गरज लागणार आहे. मात्र या ठिकाणी आता रघु बाद झाल्यानंतर सुमित वरती आता या ठिकाणी वेळ आली आहे. येणारे 3 चेंडू 3 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. आमचे परागजी गावंड या ठिकाणी या मॅचचा आस्वाद घेतात. आमचे उत्कृष्ट समालोचक आहेत रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे, त्यांचंही आपण स्वागत करूया. उद्या त्यांची देखील हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. 3 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. या ठिकाणी गोलंदाज योगेश पवार, पहिला चेंडू 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि एक रनआउटची विकेट देखील संपन्न केली आहे. 3 चेंडू 10 ची आवश्यकता. चला स्पीडअप करा, कारण मॅचचा रिदम असतो. 3 चेंडू 10 धावा. सुमित स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि सुमितने या ठिकाणी चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर. सुमित घाटकांबळेच्या बॅट मधून आलाय दमदार 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 धावा वाढवणारा षटकार. सामना आहे, जवळीक सामना आहे. 2 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. धक 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 तर सर्वांची सुरी आहे. किसी की गलती को तो हिसाब न कर. हिसाब कोण करेल, कसा खेळ राहील. चला सामना सुरू करा. 2 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. समोर फलंदाज सुमित घाटकांबळे, जबरदस्त फलंदाजी. मागच्या मॅच मध्ये मॅच विनर पारी आणि या मॅच मध्ये देखील आले षटकार ठोकला. हो हो, माझं नावच सुमित आहे आणि मी षटकारांची भाषा बोलतोय, दाखवून दिले. 2 मध्ये 4. थोडस टेन्शन प्रेशर, मात्र
योगेश पवार स्पेशल कधी घेत नाहीये, टेन्शन कधी घेत नाहीये, मात्र ही मॅच कुशल मुवमेंट मध्ये आहे. 2 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. 4-5 पलवानचा रनअप बघूया. 4 ची आवश्यकता आणि ठोकलाय या ठिकाणी चल आणि या ठिकाणी खूप कुशल मुवमेंटला पकडलेला झेल आणि आणखी एक ट्विस्ट निर्माण झालाय. येणारा एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 ची आवश्यकता. सुमित घाटकांबले या ठिकाणी षटकार मारण्याच्या नादामध्ये आपला झेल देऊन बसलाय आणि आणखी एक विकेट गारद झाली आहे. डीजे लांबची मिळाली आहे एक सुवर्ण अशी संधी. आता कोणता रंग असेल, रंग सफेद का रंग लाल, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. सध्यानुसार खऱ्या अर्थाने या चेंडूवर सामना संपला असता असं मला वाटत होतं, कारण अखूट टप्प्यात चेंडू होता आणि ज्या प्रकारे डावखुऱ्याला गरज असते ना त्याच्याच अगदी अखेर असलेला हा चेंडू होता, परंतु सुमित घाटकांबळे सुद्धा फसला. नक्कीच या ठिकाणी एनडीआर वॉरियर्स जर पाहिला तर सफेद रंगामध्ये ड्रेस कोड आहे त्यांचा आणि या ठिकाणी नंदादेवी नांदगाव म्हटलं तर चेरी. हा नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय प्रमोद. एक चेंडू 4 ची आवश्यकता. सामना जिंकून देईल का योगेश पवार की सामना जिंकून देईल प्रमोद, हा मोठा प्रश्न आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो या एका चेंडूसाठी. एक चेंडू 4 ची आवश्यकता. काय रोमांचक सामना पाहायला मिळतोय. पहिला दिवस आणि उत्कंठ केला. एक चेंडू 4 ची आवश्यकता आणि चौकार नाहीये आणि या ठिकाणी जबरदस्त शतरक्षक पाहायला मिळालंय आणि सामना जिंकलाय तो एनडीआर वॉरियर्सचा. रोह संघाने जबरदस्त या ठिकाणी सामना फिनिश केलाय तो म्हणजेच योगेश पवार. जबरदस्त गोलंदाजी. धन्यवाद डीजे. चला टॉस करायला 2 संघांना की आपण आप्पा वॉरियर्स या आपण प्लीज आणि योगेश पवार आपण या त्या दरम्यान पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळूया. आपण या मंचावर उपस्थित आदरणीय मयूर शेठ मधुकर भोईर अध्यक्ष पनवेल तालुका शेकाप व्यापारी संघ, त्याचबरोबर 27 गाव दिवा पाटील साहेब प्रकल्पग्रस्त संघटना सल्लागार, त्याचबरोबर अनंत पांडुरंग भोईर विद्यालय व रघुनाथ शेठ जितेकर ज्युनियर कॉलेज दापोली पारगावचे सल्लागार, श्री कानोपा क्रशर्स व दगडखान संघटना पनवेल तालुका अध्यक्ष, त्याचबरोबर श्री मयूर भोईर